हॅलो फ्रेंड्स, मी कोमल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा हा व्लॉग आहे, हा आपला महाबळेश्वर ट्रिपवरती आहे. तर आम्ही ही महाबळेश्वर ट्रिप कशी प्लॅन केली होती, तसंच म्हणजे आमचा टोटल खर्च किती झाला, तर हॉटेलला किती आम्ही तिथे पे केले होते आणि ही ट्रिप कशाप्रकारे आम्ही प्लॅन केली, तर याच्यावरती मी हा व्लॉग आजचा बनवलेला आहे. तर आजच्या हा व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत आम्ही महाराष्ट्र मधील हा जो महाबळेश्वर हा आपलं फेमस थंड हवेचं ठिकाण मानलं जातं. तर या ठिकाणी कुठल्या कुठल्या प्लेसेसवरती गेलो होतो. तर बघा, आम्ही ही जी ट्रिप आहे ती पुण्यापासून स्टार्ट केली होती. तर आम्ही बाईकवरूनच गेलो होतो. तर बाईकवरून आम्ही पुण्यापासून ही ट्रिप स्टार्ट केली. तर पुण्यापासून स्टार्ट केल्यानंतर त्यानंतर आम्ही थोडा वेळ जरा वाईमध्ये जरा थांबलो. तर त्या ठिकाणी बघा, सानूने खूप सारे पिक्स सुद्धा तिथे क्लिक केले होते. तर पुण्यापासून साधारणतः 2 तास आम्हाला लागले वाईमध्ये पोचायला. तर त्यानंतर आम्ही इथे वाईमध्ये थोडा वेळ जरा थांबलो, थोडं जरा स्नॅक्स वगैरे खाल्ले आणि त्यानंतर परत आम्ही आमच्या प्रवासाला स्टार्ट केली. तर वाईपासून आम्हाला ती महाबळेश्वरला जाण्यासाठी इतका काही जास्त वेळ नाही लागला, कारण की मला वाटतं फक्त अर्ध्या तासामध्ये आम्ही महाबळेश्वरला पोहोचलो असेल. तर तिथे आम्ही हे JK हॉटेल जे आहे हे बुक केले होते. तर हे जे हॉटेल आहे याची प्राइसिंग तुम्हाला साधारणतः असं म्हणजे डायरेक्टली जर आपल्याला बुक करायचं असेल तर 4,000च्या आसपास जातोच. बट आम्ही अगोडावरून बुक केलं होतं. तर अगोडावरून बुक केल्यामुळे मला हे फक्त 1,200 रुपये कॉस्ट पडली होती. जसं की तुम्ही इथे पाहताय की हे 1087 जे दिलेलं ती त्याची अमाऊंट ॲज पर अगोडा. बट यामध्ये GST वगैरे पण ॲड होते. मग विथ GST वगैरे मला 1,200मध्ये हे अराऊंड मिळालं होतं. तर मी 1 डेचा स्टे 1,200मध्ये इथे बुक केला होता विथ ब्रेकफास्ट. त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन असतो की ब्रेकफास्ट आपल्याला इन्क्लूड करायचं आहे की नाही आहे. तर मी याच्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड केला होता. तर ब्रेकफास्टमध्ये आम्हाला दुसऱ्या दिवशी त्यांनी पोहे आणि चाय हे त्याच्यामध्ये दिलं होतं आमच्या तिघांनासुद्धा. तर तसं बघायला गेलं तर तिथे प्राइसिंग जर बघितली तर फक्त पोहे 1 प्लेट 90 रुपीजला आहेत. सो मला तर हे खूपच चांगली कॉस्ट वाटली. म्हणजे 1,200मध्ये बघा ना, विथ ब्रेकफास्ट आमच्या तिघांचाही ब्रेकफास्ट आम्हाला मिळाला होता प्लस 1 डेचा स्टे. तर या हॉटेलमध्ये खरंच म्हणजे त्यांच्या सुविधा वगैरे खूप छान होत्या. तुम्ही हे पाहू शकता, हे हॉटेल पण इतकं छान वाटत होतं. तिथे गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं, कारण की आसपास असं पूर्ण असं जंगल टाईप एरिया होता, जर पाहण्यासारखं होतं. आणि ह्या गरमीच्या दिवसामध्ये इथे राहायची जी मजा होती ती खरंच खूप छान होती. आणि हा बघा, हा आम्ही जो रूम बुक केला होता तो हा रूम होता. तर ह्या रूमबरोबरच आम्हाला म्हणजे हा विथ बाल्कनी रूम आम्ही इथे आम्हाला मिळाला होता. हे रूम खरंच खूपच छान होता. खूप स्पेशियस असे यांचे रूम्स होते आणि खूपच असे क्लीन वगैरे होते. तुम्ही ते बाल्कनीमध्ये बघू शकता. पुढेच तसं स्पा सेंटर वगैरे सुद्धा होतं. तर यांचं स्वतःचंही स्पा सेंटर आहेच. तर हे झालं. त्यानंतर आम्ही परत दुपारी थोडा वेळ जरा रेस्ट केला आणि त्यानंतर निघालो परत. म्हटलं जरा पॉईंट्स वगैरे बघायला जाऊया. तर त्यासाठी आम्ही पॉईंट्स वगैरे बघायला निघालो. तर फर्स्ट आम्ही इथून म्हटलं आता कोणते पॉईंट्स बघायचे, कारण की कसं उन्हाचे दिवस होते तर आम्हाला उन्हामध्ये जास्त फिरायचंही नव्हतं. असं वाटत होतं की जरा कसं थोडं रिलॅक्स झालं पाहिजे आणि त्यानंतर जरा काहीतरी पॉईंट्स वगैरे बघू. सो आम्ही थोडं हॉटेलमध्ये थोडं रिलॅक्सेशन घेतलं, थोडं लंच वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही नंतर 4च्या आसपास आम्ही फिरायला निघालो असेल. तर हे 4 वाजता जेव्हा आम्ही इथून निघालो त्यानंतर आम्ही मग फर्स्ट म्हटलं थोडे पॉईंट्स वगैरे त्यांचे बघून घेऊया. तर मग तिथे खूप सारे पॉईंट्स आहेत तुम्हाला पाहण्यासारखे, जसे की पारसी पॉईंट, सिडनी पॉईंट, त्यानंतर एलिफंट पॉईंट्स, त्याचबरोबर सनसेट व्ह्यूज, म्हणजे खूप सारे इथे तुम्हाला व्ह्यूज वगैरे पाहायला इथे मिळू शकतात. खूप सारे पॉईंट्स इथे आहेत या ठिकाणी. तसेच केव्ज वगैरे सुद्धा आहे. तर आम्ही तसंच हे पाहायला निघालो होतो. तर तिथून जाताना बघा तिकडे शेरबाग वगैरे असंही रिसॉर्ट वगैरे होतं, खूप छान होतं. तर आम्ही आलो नंतर पारसी पॉईंटला. तर पारसी पॉईंट खरंच खूप छान होता. तिथून वरतून जेव्हा आपण खाली पाहतो तेव्हा ते खालचं दृश्य इतकं छान वाटतं. म्हणजे महाबळेश्वरमध्ये तेच ॲक्च्युली स्पेशल आहे. तिथे खूप सारे असे पॉईंट्स वगैरे व्ह्यू करायला पाहायला मिळतात आपल्याला. तसं तिथे निसर्ग वगैरे. तर हे पारसी पॉईंट आमचा पाहून झाला. त्यानंतर परत आम्ही म्हटलं तर म्हणजे पारसी पॉईंट झाला, सिडनी पॉईंट झाला होता. तर म्हणजे मला खूप सारे असे पॉईंट्स फक्त बघायचे नव्हते. तर म्हटलं काहीतरी जरा वेगळ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे जरा थोडं केलं पाहिजे, ज्याच्याने कसं सानू पण जरा खुश होईल, कारण की नुसतं तेवढंच फिरून काय फायदा. सो मग आम्ही जरा हे पॉईंट वगैरे हे झालं की त्यानंतर आम्ही आलो मॅप्रो गार्डनला. तर हे पहा, हे तुम्हाला मॅप्रो गार्डनचा हे एंट्रीचा व्ह्यू दिसतो आहे.
तर आम्ही जशी एंट्री केली तसं किड्सला तिथे खेळण्यासाठी सुद्धा गेम्स वगैरे होते. तर सानू तो सगळ्यामध्ये लगेच खेळायला तिने स्टार्ट केलं. त्यानंतर जसं तुम्ही इथून एंट्री कराल आतमध्ये तुम्हाला म्हणजे समजा ज्यूस वगैरे घ्यायचे असतील तर ते सिरप्स वगैरे इतके छान होते आणि म्हणजे खूप छान मला वाटले त्याची टेस्ट वगैरे. जसं की म्हणजे इथे कसं पूर्ण असं फ्रेश असे हे होते. ते तुम्ही घरी घेऊन गेले ते बॉटल्स थोडंसं जरी त्यामधले ते टाकलं ते सिरप तरी इतका छान त्याचा ज्यूस वगैरे क्रिएट होत होता. त्यानंतर मॅप्रो गार्डनमध्ये तुम्हाला चॉकलेट्स वगैरे पाहायला मिळतील. चॉकलेट्स खूप साऱ्या वेगवेगळ्या फ्लेवर्सचे. त्यानंतर आईस्क्रीम्स वगैरे आहेत म्हणजे तिथल्या फ्रेश स्ट्रॉबेरीजचे आईस्क्रीम्स वगैरे तुम्हाला इथे खायला मिळतात. खूप छान असं आईस्क्रीम्स वगैरे तिथे मिळतं. सो मॅप्रो गार्डनला गेल्यानंतर खरंच आईस्क्रीम वगैरे नक्की ट्राय करा. तिथे काहीतरी एक सिप मला वाटतं 100चा होता. एक सिप फक्त याचा आईस्क्रीमचा, पण खरंच खूप छान होतं. तर हे बघा हा मॅप्रो गार्डनचा व्ह्यू आहे. तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर बघा इतकं छान असं त्यांनी मस्त बनवलं होतं. फोटो क्लिकसाठी खूप छान असं तिथे वाटत होतं. त्यानंतर स्ट्रॉबेरीजसारखे व्ह्यूज बनवलेले होते फोटो क्लिकसाठी. त्यानंतर बघा झाडे वगैरे तुम्ही हे बघताय म्हणजे व्ह्यू खूपच छान वाटत होता. जिथून पण तुम्ही जाल तिथे प्रत्येक ठिकाणी इतके छान छान सेल्फी पॉईंट्स वगैरे त्यांनी बनवलेले होते की खूप छान वाटलं. आणि कसं तिथे असं ऊन वगैरे नव्हतं लागत. सो तुम्ही मस्तपैकी तिथे एन्जॉय करू शकता, फिरू शकता. सगळे काही व्ह्यूज वगैरे तुम्ही इथे पाहू शकता. तर हे बघा इथे सगळं असं फ्लावर्सचे वगैरे सगळे व्ह्यूज होते. म्हणजे खूपच असं भारी वाटत होतं. येलो फ्लावर्स असं ग्रीन ह्याच्यावरती म्हणजे खूप छान असं त्यांनी क्रिएट केलेलं होतं. सो आम्ही पण इथे थोडे पिक्स वगैरे क्लिक केले. त्यानंतर स्ट्रॉबेरीचं जे होतं तिथेसुद्धा पिक्स वगैरे क्लिक केले. त्यानंतर सानूला काही ॲक्टिव्हिटी करायच्या होत्या. तर तिथे ना चॉकलेटचं असं खूप मोठं असं ट्रंक वगैरे असं होतं. तर आम्ही म्हटलं चला सानूला काहीतरी जरा एक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी होईल. सो आम्ही तिला ती करायला सांगितली. तर याचे जे चार्जेस होते ते 200 होते एका ॲक्टिव्हिटीचे. तर आम्ही 200 पे केले. तर याच्यामध्ये ॲक्च्युली काय करायचं होतं की ते त्या मुलांना म्हणजे असं त्याच्यामध्ये असं त्या क्लिपमध्ये अडकवतात आणि मध्येपर्यंत घेऊन जातात आणि खाली सोडतात आणि त्यानंतर मुलं जितके चॉकलेट्स घेतील तेवढे त्यांचे असतात. सो कधी कधी कसं मुलांना एवढे घेता नाही आहेत, पण सानूने खरंच खूप भरपूर घेतले होते. म्हणजे आम्ही 200 पे केले, पण 200पेक्षा जास्त तिने ॲक्च्युली चॉकलेट्स तिथे कलेक्ट केले होते. तर असाच आणखीन तिथे एक गेम होता तो म्हणजे म्हणजे जसं रेन डान्स कसं असतो तसंच इथे रेन चॉकलेट्स असं होतं. तर म्हणजे खूप असं चॉकलेट्सचा असा पाऊस वगैरे पडतो आणि मुलांनी आपल्या कपड्यांमध्ये ते कलेक्ट करायचे असतात. सो आपल्या कपड्यांमध्ये जेवढे पण तुम्ही चॉकलेट कलेक्ट करणार ते सगळे तुमचे असं. पण मला माहिती आहे त्यामध्ये काय तिला इतकं कलेक्ट करता नसतं आलं, त्यामुळे आम्ही ही ॲक्टिव्हिटी तिला करायला सांगितली आणि तिने खरंच खूप छान केलं. आणि त्याच ठिकाणी मुलांना ना म्हणजे हे आपल्याला हे जे बुड्डी के बाल जे आपण म्हणतो ते मुलांसाठी त्यांनी फ्रीमध्ये ठेवलेलं होतं. म्हणजे ते स्वतः मुलांना आणून देत होते आणि खूपच छान असं वाटत होतं. तर हे झालं. त्यानंतर तिथेच बाहेर स्ट्रॉबेरीजचे वगैरे इतके स्टॉल्स होते आणि इथे पूर्ण असं ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरीज तुम्हाला पाहायला मिळतील. तर आम्ही इथून स्ट्रॉबेरीज वगैरे घेतल्या. तर आमचं हे सगळं हे झालं. संध्याकाळी मस्तपैकी आम्ही मॅप्रो गार्डन वगैरे पूर्ण फिरलो, एन्जॉय केलं. त्यानंतर म्हटलं आता डिनरचा टाईम आहे. सो डिनरसाठी आम्ही परत आमच्या JK हॉटेलमध्येच आलो आणि त्यांचं स्वतःचं रेस्टॉरंट आहे. सो आम्ही तिथे रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि तिथली खरंच इतकी भन्नाट टेस्ट होती सगळ्याची, आम्हाला खूपच आवडली. हे सगळं आम्ही खूप छान एन्जॉय केलं. ते झाल्यानंतर परत रूमवरती गेल्यानंतर परत सानू म्हणाली की नाही मला स्ट्रॉबेरीजच खायचे. तिला ॲक्च्युली तिथल्या स्ट्रॉबेरीज इतक्या आवडल्या. म्हणजे जसं की आपण इथे पुण्यामध्ये वगैरे खातो म्हणजे खूप असं केमिकलयुक्त असतं. ते केमिकलने अशा मोठ्या म्हणजे लवकर आलेले असतात. त्यापेक्षा ॲक्च्युली महाबळेश्वरमध्ये खरंच खूप फ्रेश स्ट्रॉबेरीज आणि ऑर्गॅनिक असे तुम्हाला पाहायला मिळतात. तर आम्ही अशा ऑर्गॅनिक तिच्यासाठी घेतल्या होत्या आणि ते फक्त मला वाटतं मला काहीतरी 180 रुपीज kg असे मिळाले होते. आणि मी येतानासुद्धा त्यासाठी म्हणजे 4 ते 5 किलो आम्ही स्ट्रॉबेरीज घेऊन आलो होतो इथे पण सगळ्या फ्रेंड्सला वगैरे देण्यासाठी. आणि खरंच तिथे गेल्यानंतर तुम्ही हे ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरीज नक्की घ्या, इतक्या फ्रेश आणि खूपच छान असतात. सो अशा प्रकारे आमचा महाबळेश्वरचा जो पहिला दिवस होता आमचा डे 1 हा आम्ही अशा प्रकारे इथे व्यक्त केला होता. तर असा आमचा होल डे आमचा अशा प्रकारे आमचा संपला आणि संध्याकाळी मस्तपैकी आम्ही स्ट्रॉबेरीज वगैरे सानूबरोबर खाल्ले आणि त्यानंतर मग झाले आणि त्यानंतर मग संध्याकाळी थोडा वेळ जरा तिथेच हॉटेलमध्ये जरा खाली गेलो. झुला वगैरे होता सो त्याच्यावरती जरा बसलो. म्हटलं थोडंसं जरा स्वतःसाठी पण जरा थोडा टाईम स्पेंड करावा, तर तसं हे केलं. सो अशा प्रकारे आमचा हा जो डे 1 होता हा इथे अशा प्रकारे संपला. सो आपण नक्कीच मी डे 2चा जो व्हिडिओ आहे तो लवकरच मी अपलोड करेन. सो माझ्या ह्या अशाच व्हिडिओज पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.